नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ बनवायचं कारण आज गुढीपाडवा आहे. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझी मम्मी पुरणपोळी बनवणार आहे. मम्मी या काय बनवतेस? पुरणपोळीचं सारण. सारण काय? पुरणपोळीचं सारण काय ते डाळ असते काय? चण्याची डाळ शिजून घ्यायची, तर तिला बारीक करायची, याच्यात गूळ टाकायचा, तर बनवायचा, पीठ मलायचं. ओके. हा काय? गूळ आहे. हा गुळ आहे काय? तर दोघांना मिक्स करून घ्यायचं ना. झालं का आपलं सारण? पीठ मळून घ्यायचा. पहिल्या ह्याच्यामध्ये तेल टाकून ठेवायचं ना. असे गोले बनवायचे. गोले बनवून झाले की पुढच्या नंतरला सांगतो रो. गोले बघा कसे म्हणतो. असे गोल 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 करायचं आणि ठेवायचं, गोल गोल करायचं आणि ठेवायचं, गोल गोल करायचं आणि ठेवायचं. असे आपण 12 गोले बनवून घेतलेले आहेत पुरणपोळीच्या पिठाचा. सारण ते पण 12 घ्यायचे आहेत. पिठाचे गोले झालेत 12. 12 पप्पा बोलतेच बस झाले, संपणार नाही. तवा तापत ठेवलेला आहे तवा. पिठाच्या गोल्यामध्ये सारण भरून मस्त की असं मोदकासारखं परत गोल करायचा काय. बंद करून घ्यायचा. नंतरला मग पिठात असा बुडवायचा आणि हे पालपाटावर ठेवायचा आणि घ्यायची लाटणी आणि गोल करायची. गोल पुरणपोळी लाटून घ्यायची मस्त की. तव्याला तेल लावायचं. तेल अशी टाकायची. तवा कशी तरतरीत फुगल.
आता पुरणपोळी फुगते बघा बघा बघा. वरणा असं तूप. आहा, काय तोंडाला पाणी सुटला. काय पुरणपोळी ते वा. काय मंडळी, कशी वाटली पुरणपोळीची रेसिपी? व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा पुरणपोळी कशी वाटली ती. आणि पुन्हा एकदा भेटूया एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.